देवस्थान जमिनीच्या व्यवहारांना ब्रेक। महाराष्ट्र शासनाने देवस्थान वतन जमिनींच्या खरेदी विक्री व्यवहारांवरील नोंदणी प्रक्रिया तात्काळ थांबवण्याचे निर्देश दिले आहेत। पुणे येथील नोंदणी व मुद्रांक विभागाच्या उपमहानिरीक्षक मुख्यालय कार्यालयातून जारी झालेल्या परिपत्रकानुसार शासन धोरण ठरवण्यात येईपर्यंत कोणत्याही देवस्थान इनाम मिळकतींच्या दस्तऐवजांच्या नोंदणी करता येणार नाही। हा निर्णय 13 मे रोजी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऑनलाईन बैठकीत घेण्यात आला। या बैठकीत देवस्थान वतन जमिनी संबंधी अनाधिकृत व्यवहार रोखण्यासाठी धोरणात्मक चर्चा झाली आहे। शासन धोरण येईपर्यंत देवस्थान जमिनींचे व्यवहार थांबवा असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नोंदणी विभागास दिले आहेत। फक्त न्यायालयीन आदेश किंवा अधिकृत मंजुरी असलेल्या जमिनींचेच दस्त नोंदणीस मान्यता देणार आहे। 13 मे 2025 रोजी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन बैठक झाली होती। त्यात देवस्थान मिळकतीबाबत निर्देश देण्यात आले। देवस्थान इनाम मिळकतीच्या अनुषंगाने शासन स्तरावर धोरण ठरवण्यात येणार आहे। त्यामुळे या जमिनींविषयी सक्षम अधिकाऱ्याचे विक्री आदेश अथवा न्यायालयाकडून विक्री आदेश असतील तरच देवस्थान मिळकतीचे व्यवहार करता येतील। त्याऐवजी राज्यातील कोणत्याही देवस्थान मिळकतीचे खरेदी विक्री व्यवहारांचे दस्त नोंदणीस स्वीकारू नये असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले आहे। असे दस्त स्वीकारल्यास त्याची सर्व जबाबदारी संबंधित दुय्यम निबंधक यांची असेल असे बैठकीत स्पष्ट केले। अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।